मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढले। या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळालाय। आता गेल्या 2 दिवसांपासून पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे, त्यामुळे बळीराजाने शेती कामांना वेग दिलाय। अशातच हवामान खात्यानं आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे। बातमी आपण पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही हे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुमच्या भागातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि ही बातमी आपल्या शेतकरी वर्गापर्यंत देखील जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या बातमीचा फायदा देखील त्यांना होईल। तर IMDच्या माहितीनुसार आज बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। दुसरीकडे मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील सर्व जिल्ह्यांना देखील आज म्हणजेच बुधवारी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। सध्या समुद्रपट्टीवर असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत पोहोचलाय, मात्र आता त्याची तीव्रता कमी झालेली आहे, त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे। असं असलं तरी पुढील 5 ते 7 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तसंच विदर्भात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे। दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेती कामांना जोर द्यावा, कारण ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो असं देखील हवामान खात्यानं म्हटलेलं आहे।